कोणाला पहिलं यायचं आहे? बऱ्याचदा मुलांना वगैरे आपण हे सेंटेन्स बोलतो की सांगा बघू कोणाला पहिलं यायचं आहे, तशा प्रकारचं सेंटेन्स आहे. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, हू वॉन्ट्स टू कम फर्स्ट. हू वॉन्ट्स टू कम फर्स्ट म्हणजे कोणाला पहिलं यायचं आहे. मी येत असेल, बऱ्याचदा म्हणतो अरे मी हे करत असेल, ते करत असेल, अशाच प्रकारचं सेंटेन्स आहे मी येत असेल. सिंपल म्हणा, आय वुड बी कमिंग. आय वुड बी कमिंग. तिला समजत नाही. शी डझंट अंडरस्टँड. शी डझंट अंडरस्टँड. तुझं काहीच होऊ शकत नाही. बऱ्याचदा म्हणतो काहीतरी गोष्टी घडतात घरामध्ये, आपण म्हणतो अरे तुझं तर काहीच होऊ शकत नाही. तशाच प्रकारचं सेंटेन्स आहे, नथिंग कॅन बी ऑफ यू. नथिंग कॅन बी ऑफ यू. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की या मोबाईलचं काहीच होऊ शकत नाही, सिंपल म्हणा, नथिंग कॅन बी ऑफ धिस मोबाईल. नथिंग कॅन बी ऑफ धिस मोबाईल किंवा नथिंग कॅन बी ऑफ धिस फोन. ज्याही गोष्टीचं तुम्हाला म्हणायचं आहे ती गोष्ट तुम्हाला धिस ऑफच्या नंतर ठेवायची आहे. क्लिअर? नेक्स्ट, मी हे कधीच केलं नाही. आय हॅव नेवर डन धिस. आय हॅव नेवर डन धिस. माझं मुलांबरोबर पटत नाही किंवा माझं मुलांबरोबर जमत नाही. म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की लहान मुलांसोबत त्यांचं जमत नाही, त्याच्यामुळे ते काय म्हणतात, अरे माझं मुलांसोबत ना पटत नाही. अशा प्रकारचं सेंटेन्स इंग्लिशमध्ये म्हणा, आय डोंट गेट अलॉंग विथ चिल्ड्रन. आय डोंट गेट अलॉंग विथ चिल्ड्रन. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की माझं तिच्याशी पटत नाही किंवा माझं तिच्याशी जमत नाही, आय डोंट गेट अलॉंग विथ हर. आय डोंट गेट अलॉंग विथ हर. आता तुम्ही अशा प्रकारची सेंटेन्स कशी बोलायची तुमच्या लक्षात येत असेल. गाईज, या व्हिडिओमध्ये सर्रास डेली यूजमध्ये बोलली जाणारी सेंटेन्स मी घेतली आहेत, जेणेकरून या सेंटेन्सची तुम्हाला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि हे सेंटेन्स तुम्ही इझिली बोलू शकाल. यासाठी मी ते सेंटेन्स घेतले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि या सेंटेन्सची रिपीटेड तुम्ही प्रॅक्टिस करा. हे सेंटेन्स तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असणार आहे. क्लिअर? नेक्स्ट, तुझं रियासोबत जमतं का? सिंपल तुम्ही विचारताय. आता आपण काय बोललो होतो एवढ्या वेळ की माझं जमत नाही. आता तुम्ही काय करताय, क्वेश्चन करताय की तुझं रियासोबत जमतं का? सिंपल, डू यू गेट अलॉंग विथ रिया. डू यू गेट अलॉंग विथ रिया. चला चहा बनवूया. बऱ्याचदा आपण सेंटेन्स येतं, कोणीतरी फ्रेंड्स घरी येतात, चला तर आपण चहा बनवूया असं आपण बोलतो. सिंपल म्हणा, लेट्स मेक टी. लेट्स मेक टी. मी गेलो आहे. आय हॅव गॉन. आय हॅव गॉन. मी तुला कधीच बघितलं नाही. आय हॅव नेवर सीन यू. आय हॅव नेवर सीन यू. ही रूम रोज साफ केली जाते. तुम्ही कोणाला तरी सांगते की अरे ही रूम रोज साफ केली जाते. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, धिस रूम इज क्लीन्ड डेली. धिस रूम इज क्लीन्ड डेली. मी झाडून काढलं आहे. आय हॅव स्वेप्ट द फ्लोअर. आय हॅव स्वेप्ट द फ्लोअर. स्वीपचं थर्ड फॉर्म स्वेप्ट आहे. थर्ड आणि सेकंड फॉर्म दोन्ही सेमच आहे. कधीच एकटं बाहेर जाऊ नका. बऱ्याचदा आपल्याला म्हणत कधीच एकटं बाहेर जाऊ नका. नेवर गो आउटसाइड अलोन. नेवर गो आउटसाइड अलोन. जेवण बनवायला 2 घंटे लागतील. इट विल टेक 2 hours टू कुक फूड. इट विल टेक 2 hours टू कुक फूड. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की 1 महिना लागेल, सिंपल, इट विल टेक 1 month. इट विल टेक 1 month. आभार मान की आज मी जेवण बनवलं. बऱ्याचदा आई म्हणते की अगं जरा बऱ्याचदा आई म्हणते की आभार मान मी आज जेवण बनवलं. तसंच सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये बोला, बी ग्रेटफुल दॅट आय हॅव कुक्ड फूड टुडे. बी ग्रेटफुल दॅट आय हॅव कुक्ड फूड टुडे किंवा बी थँकफुल दॅट आय हॅव कुक्ड फूड टुडे असंही तुम्ही याला बोलू शकता. तसंच तुम्हाला जर म्हणायचं असेल की आभार मान की तू इथे आहेस, सिंपल बोला, बी ग्रेटफुल दॅट यू आर हिअर. बी ग्रेटफुल दॅट यू आर हिअर.
मी तुम्हाला सांगितलं ग्रेटफुलच्या जागी थँकफुल पण तुम्ही यूज करू शकता. त्या दुकानावर जाण्याचा काही फायदा नाही. देअर इज नो यूज गोइंग टू दॅट शॉप. देअर इज नो यूज गोइंग टू दॅट शॉप. बऱ्याचदा म्हणतो अरे त्या दुकानात जाण्याचा काही फायदा नाही, काही भेटत नाही. त्याच आहे की त्या दुकानात जाण्याचा काही फायदा नाही. सिंपल, देअर इज नो यूज गोइंग टू दॅट शॉप. तसंच म्हणायचं असेल की भांडण्याचा काही फायदा नाही. सिंपल, देअर इज नो यूज ऑफ फायटिंग. देअर इज नो यूज ऑफ फायटिंग. ती तुला बोलवत असेल, तुम्ही इमॅजिन करताय. शी वुड बी कॉलिंग यू. शी वुड बी कॉलिंग यू. किंवा तुम्हाला आता तुम्ही इथे कल्पना करू शकता किंवा तुम्हाला भास झालेला असू शकतो. दोन्ही ठिकाणी तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता की शी वुड बी कॉलिंग यू. क्लिअर? नेक्स्ट, चांगली नोकरी मिळवण्यासाठी मी इंग्रजी शिकत आहे. बऱ्याच जणांना जॉब मिळवण्यासाठी तिथे इंग्रजीची रिक्वायरमेंट्स असते, तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. इंग्लिशमध्ये म्हणा, आय एम लर्निंग इंग्लिश फॉर गेटिंग अ गुड जॉब. आय एम लर्निंग इंग्लिश फॉर गेटिंग अ गुड जॉब. क्लिअर? नेक्स्ट, रात्रीच्या वेळी कधी दरवाजा उघडू नका. रात्रीच्या वेळी कधीच दरवाजा उघडू नका किंवा कधी दरवाजा उघडू नका. नेवर ओपन द डोअर ॲट नाईट. नेवर ओपन द डोअर ॲट नाईट. तू कारण नसताना जात आहेस. यू आर गोइंग फॉर नो रिझन. यू आर गोइंग फॉर नो रिझन म्हणजे काहीच कारण नाहीस तरी तू जात आहेस, असंही सेंटेन्स असेल तरी तुम्ही हे बोलू शकता. शक्य असेल तर फोन कर. कॉल मी इफ यू कॅन. कॉल मी इफ यू कॅन किंवा कॉल मी इफ इट पॉसिबल. दोन्हीपैकी कोणतेही सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. शक्य असेल तर अभ्यास कर किंवा बऱ्याचदा म्हणतो शक्य असेल तर जास्त अभ्यास कर. सिंपल म्हणा, यू स्टडी लॉट इफ पॉसिबल. यू स्टडी लॉट इफ पॉसिबल किंवा यू स्टडी हार्ड इफ पॉसिबल. यू स्टडी हार्ड इफ पॉसिबल. क्लिअर? जाण्याची गरज नाही. देअर इज नो नीड टू गो. देअर इज नो नीड टू गो. तुला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. आता मी असं सेंटेन्स घेतलं आहे इथे, तर याला इंग्लिशमध्ये कसं बोलाल बघा. आय कॅन डू एनिथिंग टू गेट यू. आय कॅन डू एनिथिंग टू गेट यू. आता याच ठिकाणी असंही सेंटेन्स असू शकतं की नोकरी मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. सिंपल म्हणा, आय कॅन डू एनिथिंग टू गेट जॉब. आय कॅन डू एनिथिंग टू गेट जॉब असं याला बोलू शकता. लक्षात आलेलं असेल. बऱ्याचदा असं असतं की तुझ्यासारखं कोणीच नाही. हे सेंटेन्स आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. सिंपल म्हणा, देअर इज नो वन लाईक यू. देअर इज नो वन लाईक यू. अगदी इझी आहे, बोलू शकता. गाईज, तुम्हाला अशा प्रकारची सेंटेन्स डेली यूजमध्ये प्रॅक्टिस करायची असेल आणि असे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर काय करायचं आहे, व्हिडिओला पहिल्यांदा तुम्हाला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि गाईज बेल आयकन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि शेअर करायला विसरू नका. तू जगात सगळ्यात चांगली आहेस. आईला म्हणतो आपण, मम्मी तू जगात सगळ्यात चांगली आहेस. त्याच्याऐवजी मी काय घेतले की तू जगात चांगली आहेस. सिंपल बोला, यू आर द बेस्ट इन द वर्ल्ड. यू आर द बेस्ट इन द वर्ल्ड. आपण सगळे एकमेकांना ओळखतो. तुम्ही काय म्हणताय? सिंपल सेंटेन्स आहे की आपण सगळे एकमेकांना ओळखतो. एक सेंटेन्स आहे, स्टेटमेंट आहे. सिंपल बोला, वी ऑल नो ईच अदर. वी ऑल नो ईच अदर. आम्हाला काही बोलू दे. लेट अस स्पीक समथिंग. लेट अस स्पीक समथिंग. हा आमचा प्रश्न आहे. बऱ्याचदा म्हणतात की आपण कोणाला काहीतरी सांगायला जातो तेव्हा त्यांना इंटरफेअर केलेलं आवडत नाही, त्यावेळेस ते आपल्याला रिॲक्ट काय होतात, हा आमचा प्रश्न आहे, आम्ही बघू. त्यातलंच एक सेंटेन्स आहे की हा आमचा प्रश्न आहे. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, धिस इज आवर क्वेश्चन. धिस इज आवर क्वेश्चन. नाव कमवण्यासाठी वेळ लागतो. सिंपल बोला, इट टेक्स टाइम टू अर्न अ नेम. इट टेक्स टाइम टू अर्न अ नेम. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की पैसे कमवण्यासाठी वेळ लागतो. सिंपल, इट टेक्स टाइम टू अर्न मनी. इट टेक्स टाइम टू अर्न मनी. मी आता बघा तुमच्या लक्षात आले असेल की अशी सेंटेन्स कशी बोलायची. नेक्स्ट,
ठीक आहे तर एक काम कर, तू जेवण कर. आपण अशी सेंटेन्स मुलांसोबत बोलतो. बऱ्याचदा मुलं काहीतरी ऐकत नाहीत, तेव्हा आपण त्याला म्हणतो ठीक आहे, तू एक काम कर की अभ्यास कर, किंवा ठीक आहे तू एक काम कर टीव्ही बघ, अशा प्रकारे. त्यातलंच एक सेंटेन्स घेतला आहे मी. इंग्लिशमध्ये बोला. ओके देन डू वन थिंग, यू ईट फूड. ओके देन डू वन थिंग, यू ईट फूड. तू तुझे कपडे खराब करत आहेस. मुलांना आपल्याला सांगावं लागतं खेळताना की तुझे कपडे काय खराब करत आहेस. सिंपल बोला. यू आर मेकिंग युअर ड्रेस डर्टी. यू आर मेकिंग युअर ड्रेस डर्टी. तुझी बॅग उघडी आहे. आता तुझी बॅग उघडी आहे म्हणजे तुझ्या बॅगची चेन उघडी आहे असं त्याचा मीनिंग झाला. सिंपल बोला. युअर बॅग इज अनझिप्ड. युअर बॅग इज अनझिप्ड. नेक्स्ट, तुला जेवण बनवावं लागू शकतं. बऱ्याचदा आपण घरी आपली मुलगी असेल किंवा कोणी दुसरं आपली फ्रेंड वगैरे असेल तर आपण त्याला म्हणतो की आज तुला जेवण बनवावं लागू शकतं. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा. यू मे हॅव टू कुक फूड. यू मे हॅव टू कुक फूड. मी आजोबा बनणार आहे. बोलता की नाही तुम्ही अशी सेंटेन्स, मी आजोबा बनणार आहे, मी आई बनणार आहे किंवा मी वडील बनणार आहे, अशा प्रकारची सेंटेन्स आहेत. याच्यातलं एक सेंटेन्स जरी समजलं तर तुम्ही अशा प्रकारची खूप सारी सेंटेन्स बोलू शकता. आता मी आजोबा बनणार आहे. आय एम गोइंग टू बी अ ग्रँडफादर. आय एम गोइंग टू बी अ ग्रँडफादर. तसंच आता इथे जर मी वडील बनणार आहे, सिंपल ग्रँडफादरच्या जागी तुम्हाला फादर लिहायचं आहे. मी आई बनणार आहे. आय एम गोइंग टू बी अ मदर. आय एम गोइंग टू बी अ मदर. जा आणि माझा मोबाईल घेऊन ये. गो अँड गेट माय फोन. गो अँड गेट माय फोन. अशाच प्रकारचं एक सेंटेन्स आहे, जा आणि अभ्यास कर. गो अँड स्टडी. इथे गेट येणार नाही, गो अँड स्टडी एवढंच येणार आहे सिंपल. तुम्ही मला ऐकू शकता का, किंवा तुम्हाला माझा आवाज ऐकू येत आहे का, दोन्हीपैकी कोणतं सेंटेन्स असेल. कॅन यू हिअर मी. कॅन यू हिअर मी. मला काय माहिती होतं की ती रडायला लागेल. हाऊ डीड आय नो दॅट शी वूड स्टार्ट क्राईंग. हाऊ डीड आय नो दॅट शी वूड स्टार्ट क्राईंग. आता इथं मी घेतलं आहे की मला काय माहीत होतं की ती रडायला लागेल. या जागी तुम्ही असंही घेऊ शकता की मला काय माहीत होतं की ती रागवेल. मला काय माहीत होतं की ती असं रिॲक्ट करेल. अशा प्रकारचं कोणतंही सेंटेन्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, एक काम करा, अजून एक द्या. बऱ्याचदा आपण शॉपवर गेल्यावर वगैरे म्हणतो, एखादी गोष्ट आवडली तर आपण त्यांना म्हणतो की ठीक आहे, मग एक काम करा की अजून एक द्या. तसं सेंटेन्स. ओके देन डू वन थिंग, गिव मी वन मोर. ओके देन डू वन थिंग, गिव मी वन मोर. मी नसताना कोणी इथं आलं होतं का. मी नसताना कोणी इथं आलं होतं का. डिड एनीवन कम हिअर इन माय ॲब्सेन्स. डिड एनीवन कम हिअर इन माय ॲब्सेन्स. थोडं मागं सरक. नेहमी बोलतो का नाही. मूव बॅक अ बीट. मूव बॅक अ बीट. मी त्यातला नाही की जी पहिलं सॉरी बोलेन. बरंच भावा बहिणीचं भांडणं झालेलं असले की असे बोलतात, भाऊ किंवा बहीण, मी त्यातला नाही की पहिलं सॉरी बोलेन. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा. आय एम नॉट वन ऑफ देम हू सेज सॉरी फर्स्ट. आय एम नॉट वन ऑफ देम हू सेज सॉरी फर्स्ट. तसंच दुसरं सेंटेन्स आहे. मी त्यातला नाही की हार मानेल. आय एम नॉट वन ऑफ देम हू गिव्ह अप. आय एम नॉट वन ऑफ देम हू गिव्ह अप. चांगलं करत आहेस, करत राहा. चांगलं करत आहेस, करत राहा, किंवा चांगलं करत आहेस असंच करत राहा. बऱ्याचदा मुलांनी चांगलं काम केलं किंवा कोणीही चांगलं काम केलं तर आपण त्यांना असं कॉम्प्लिमेंट देत असतो. इंग्लिशमध्ये हे सेंटेन्स बोला. यू आर डुईंग गुड, कीप डुईंग लाईक धिस. यू आर डुईंग गुड, कीप डुईंग लाईक धिस. नेक्स्ट, तुझे हात माझ्यापासून दूर ठेव. कीप युअर हँड्स ऑफ मी. कीप युअर हँड्स ऑफ मी. मला चक्कर येत आहे. आय एम फीलिंग गिडीनेस. आय एम फीलिंग गिडीनेस. काहीही हो, मी तुझ्याशी बोलणार नाही, किंवा काहीही होऊ दे, मी तुझ्याशी बोलणार नाही. सिंपल. नो मॅटर व्हॉट हॅपन्स, आय वोंट टॉक टू यू. नो मॅटर व्हॉट हॅपन्स, आय वोंट टॉक टू यू.
मला जंक फूड खाण्यासाठी बंदी आहे, किंवा मला जंक फूड खाण्याची मनाई आहे, किंवा मला जंक फूड खायला सांगितलं नाही. कोणतंही सेंटेन्स असू शकतं. सिंपल. आय एम फोरबिडन टू ईट जंक फूड. आय एम फोरबिडन टू ईट जंक फूड. फोरबिडन म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यासाठी मना करणे, किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी नाही म्हणणे. आता मी जंक फूड खायला मला सांगितलं नाहीये, किंवा मला डॉक्टरांनी जंक फूड खाऊ नको असं बोललं आहे. अशा कोणत्याही प्रकारे सेंटेन्स असू शकतं, तिथे तुम्ही हे सेंटेन्स घेऊ शकता. देवाच्या कृपेने सगळं चांगलं होईल. नेहमी हे सेंटेन्स बोलतो. ऑल इज वेल बाय गॉड्स ग्रेस. ऑल इज वेल बाय गॉड्स ग्रेस. किंवा बाय द ग्रेस ऑफ गॉड एव्हरीथिंग इज फाईन. बाय द ग्रेस ऑफ गॉड एव्हरीथिंग इज फाईन. दोन्ही प्रकारे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. आय होप गाईज व्हिडिओ युजफुल असेल, आवडला असेल. गाईज व्हिडिओ आवडला, तुम्हाला माहीत आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.